मेहकरच्या अशोका वाटिकेत 1 कोटींच्या बुद्धविहार बांधकामाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या धर्मपत्नी जयश्री जाधव, माननीय आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। बड़ा बाजू हो माई खुशी तेरा अर्जन है क्या? नहीं तुम्हारा अर्जन मूवी पर तेरा अर्जन है क्या? नहीं यार पीछे था आमदार साहेबांचा विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। दर्शकों, जय भीम नमो बुद्ध। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये स्पेशल कवरेज है। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। अभी फिलहाल हम मौजूद है यहाँ पे, ये है मेहकर, और मेहकर का ये है अशोका वाटिका। और इस अशोका वाटिका में यहाँ पे एक कवरेज हो रहा है, क्योंकि यहाँ पे अभी इस मेहकर तहसील का सबसे बड़ा बुद्ध विहार का अभी भूमि पूजन हो चुका है। और उस भूमि पूजन करने वाले इस मेहकर के लोकप्रिय जो आमदार है यहाँ पे संजय जी रायमुलकर, उन्हीं से हम आपको रूबरू कराएंगे, बताएंगे कि किस प्रकार का यहाँ पे काम होने वाला है और किस प्रकार का ये काम चलेगा। जय भीम। नगर विकास विभागाच्या वतीनं आपल्या एक महत्त्वाचं आपल्या बौद्ध समाजाचं एक श्रद्धेचं ठिकाण असलेल्या
या बौद्धविहारामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्या स्थानिक माता भगिनीची मागणी होती. कुठेतरी या भागाचा विकास झाला पाहिजेत. कुठेतरी आपल्याला जे काही आमचे नित्यनेमाचे पूजापाठ होतात कुठेतरी आम्हाला चांगलं ठिकाण या ठिकाणी असावं या भावनेनं वेळोवेळी ते आमच्याकडे पाठपुरावा केले, त्यांनी करत गेले. माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याकडे वारंवार ते आपले इथले स्थानिक मंडळी भाई सुखदारे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, मोरे काके असतील, आमच्या अक्काबाई असतील, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर यांच्याकडे हे मंडळी वेळोवेळी पाठपुरावा करत गेली. आणि कुठेतरी या ठिकाणची दुरावस्था पाहिल्यानंतर आमच्याही मनामध्ये एक कुठेतरी या लोकांच्या आपल्या दलित समाजाच्या या एक श्रद्धेचं असलेलं ठिकाण आपण निधी द्यावा या मागणीतून वेळोवेळी मागणी समोर आली. आणि माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून या अशोका वाटिकेचं जे काही काम पूर्ण झालं आहे, अजून बरंच काम व्हायचं आहे, त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाची मागणी बाईंनी केली. त्याला तात्काळ आपण 1 कोटी रुपये मंजूर करून दिले. आणि त्यानंतर परत आपल्या या ठिकाणचं जे काही तथागत गौतम बुद्ध यांची जे काही मूर्ती होती तिथं जे काही ध्यान केंद्रासाठीची ती मागणी होती त्या बुद्धविहारासाठी, त्याच्यासाठीही परत आपण 1 कोटी रुपयाचा निधी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी मंजूर करून घेतला. आणि आता त्या कामाला या ठिकाणी सुरुवात होते. मागचंही बरंच काम अपूर्ण आहे, परंतु या शहराचं अत्यंत महत्त्वाचं असलेलं ठिकाण हे आपल्या सर्वांना अभिमान वाटावं असं या ठिकाणचं बुद्धविहार आणि अशोका वाटिकेचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्या समाजातील जे काही आपले धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात या बुद्धविहाराच्या माध्यमातून, या अशोका भवनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगली वास्तू शहराच्या मुख्य ठिकाणी या ठिकाणी पूर्णत्वास जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून इथलं काम रेंगाळलेलं होतं. शहरामध्ये नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजय भाऊ रायमुलकर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा गेल्या 5 वर्षामध्ये मेहकर शहराचा कायापालट या दोन्ही नेत्यांनी केला. आणि ह्या दोन्ही नेत्यांचं लक्ष हे आंबेडकर वाटिकेकडे गेलं. वाटिकेमध्ये या ठिकाणी समाजासाठी हॉल नव्हता, बुद्धविहार जीर्ण झालेलं होतं आणि सौंदर्यीकरणाचा अभाव या ठिकाणी होता. तर या आपले मंत्री महोदय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांचं लक्ष वाटिकेकडे गेलं. आम्ही त्या ठिकाणी मागणी केली, आपण सगळ्या समाजातल्या लोकांनी मागणी केली आणि तत्काळ या मागणीला दुजोरा मंत्री महोदयांनी आणि आपले तत्कालीन आमदार संजय भाऊ रायमुलकर यांनी त्या ठिकाणी दिली. आम्ही 1 कोटी रुपयाचा मागितला निधी, परंतु आमदार साहेब आणि नामदार साहेबांनी सांगितलं 1 कोटीत काय होतं आहे, आम्ही 2 कोटी देतो आणि 2 कोटीची कामं झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला आणखीन जर का निधी कमी पडला तर तो देऊ. आणि शहरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडं जे ठिकाणं आहेत, महापुरुषांचे ठिकाणं आहेत, या आपल्या वैभव असलेल्या आपले नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आपल्या मेहकर शहराचं वैभव आहे. त्यांनी एक या ठिकाणी मनाशी खुणगाठ बांधलेली की मेहकर शहराचा कायापालट या ठिकाणी करायचा. त्याला सक्षम साथ किंवा त्या आशीर्वाद खासदार साहेबांचा, मंत्री महोदयाचा, संजय भाऊ रायमुलकर यांच्या डोक्यावरती असल्यामुळं आणि पूर्ण एकनाथ शिंदे साहेब मागचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचा देखील आशीर्वाद आपले लाडके आमदार संजय भाऊ रायमुलकर यांच्या पाठीशी असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडणार नाही.